नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ब्लाऊजचा पेपर पॅटर्न तयार करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचे याचा व्हिडिओ बनवला होता. तसेच अंगावरून माप कसं घ्यायचं हा व्हिडिओ मी तुम्हाला अजून दिलेला नाही आहे. तर आज आपण पेपर पॅटर्न टाकतोय. पेपर पॅटर्न टाकण्यासाठी मी हा व्हाईट कार्डशीट पेपर घेतला आणि ही बंद बाजू आहे. हे बघा मैत्रिणींनो, हा फोल्ड केलेला पेपर आहे. हे बघा, तर ही ब्लाऊजची बंद. आता आपल्याला या पद्धतीने ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घ्यायची. बंद बाजूला इथे आपण 14.5 इंच उंची मोजलेली आहे. हे बघा मैत्रिणींनो, ब्लाऊजची पूर्ण जी उंची आहे ती मोजल्यानंतर वरच्या साईडला आपण 2.25 इंच माप घेतले. हा गळा आहे, यातनं ब्लाऊजचा आपला पुढचा गळा तयार होतो. याला आडवा गळाही म्हणतात. इथून पुढे मैत्रिणींनो 7 इंच माप येते. हे तिरकं मोजल्यानंतर हा आपला पुढचा गळा मोजला आहे. हे 7 इंच मोजल्यानंतर इथे खाली 2.5 इंच आपल्याला मोजायचं आहे. वर 2.25 घेतलं, खाली आपण 2.5 घेतोय. वर 2.5 खाली 2.5 असंही आपण घेऊ शकतो. पण आपण सर्वजण आता नवीन आहात, कोणी जुना आहात, ज्यांना ब्लाऊजची आयडिया आहे, ब्लाऊज शिवता याच्यात, त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन नाही. पण जे नवीन आहात त्यांचं ब्लाऊज शिवण्यात वगैरे जास्त माप जाणार, त्यांच्यासाठी गरजेचं आहे. हे 2.5 माप घेतल्यानंतर हा पूर्ण जो चौकोन आहे, हा 2.25 ते 2.5चा हा पूर्ण करून इथे हा 1 इंच आत किंवा जर जमत असल्यास सरळ गोल आकार द्यायचा आहे. आणि हा पुढचा गळा तुमचा तयार झाला आहे. गळ्याचा चौकोन तयार करून गळ्याचा आकार दिल्यानंतर हे 3 इंच माप घ्यायचे. तिथून पुढे शोल्डर म्हणतात या मापाला. 3 इंचाचा शोल्डर घ्यायचा. पहिल्या ब्लाऊजला आपण सर्वांनी 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे. आपण नंतर कमी जास्ती आपल्या पद्धतीने करू. आणि हे 3 इंच शोल्डर मोजल्यानंतर हे बघा मैत्रिणींनी, शोल्डरचं 3 इंचापासून आपल्याला खाली सरळ लाईन मारायची आहे. आणि या सरळ लाईनला 5.5 इंच मोजल्यानंतर ही लाईन मोंढ्या लाईन ही ना, आपण इथे आपल्याला मोंढ्याचे आकार द्यायचे आहेत. हे बघा, आपण गळा टाकला आहे, 3.25 इंच गळा टाकला आहे. सुरुवातीपासून सांगते, तिथून पुढे आपण तिरकं 7 इंचाचा हा गळा मोजला आहे. पुढचं जिथे गळ्याचं 7 इंच माप येतं तिथे मार्क केल्यानंतर तिथून पुढे आपण हे 2.5 इंच गळ्याचं माप टाकले आणि हा चौकोन कंप्लीट केला. हा चौकोन कंप्लीट केल्यानंतर आपण इथे गोलाकार दिला. हा गोलाकार दिल्यानंतर आपला पुढचा गळा तयार झाला. पुढचा गळा तयार झाल्यानंतर आपण 3 इंचाचे शोल्डर टाकले. शोल्डर टाकल्यानंतर आपण ही 5.5 इंच माप मोजले. या मापाला मोंढ्याचं माप म्हणतात. मोंढ्याचं माप मोजल्यानंतर मैत्रिणींनो, हे बघा, आपण ही सरळ लाईन मारली आहे. आणि हे बघा, बंद बाजूपासनं ते जिथे मोंढ्याचा हा एंड होतो तिथे एक काटकोन्या पद्धतीने ही रेषा मारायची. याला आपण बाही घडी म्हणतो, ब्लाऊजची घडी. आणि या ब्लाऊजची घडी आपण आपण काखेतील माप घेतलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये 21 इंच, त्याच्या हाफ इंच हे माप टाकतोय आपण. हे माप आपण ज्या वेळेस ब्लाऊजवरनं माप घेतो त्या मापाला हे माप टाकलं जातं की काखेतील मापाच्या निम्मे माप. इतर वेळेस आपण जी आपली चेस्ट येते त्या चेस्ट माप ॲड करून हे माप टाकतं. पण आता आपलं जे ब्लाऊजवरनं माप आलं आहे काखेतील माप, त्याच्या हाफ इंच हे माप टाकलं आहे आपण, कुठलंही शिलाई मार्जिन न घेता. कारण आपण त्यातलं जे माप मोजलं आहे
ते माप आपण शिलाई मार्जिनसह मोजलं आहे. त्यामुळे आपण हे काखेतील मापाच्या निम्मा माप मोजतो आहे. हे बघा, या पद्धतीने आपली ही काटकोन तयार होणार आहे. मोंड्याचं माप आणि तिथे आपण टाकली ही ब्लाऊजची घडी 10.5 इंच आणि आपण शिकतो हे 4 टक्स ब्लाऊजचं पॅटर्न. तर हे बघा मैत्रिणींनो, जिथं आपलं उंचीची पूर्ण उंचीचं आपण जे मार्क केलं होतं 14.5 इंच जिथे संपतं, हे बघा तिथे आपण जे आपण वरती आपलं जे माप टाकले ब्लाऊजची घडी 10.5 इंच काखेतील मापाच्या निम्मा माप, तेच माप आपण इथे टाकतोय. हे बघा, आणि हे सर्व माप टाकल्यानंतर हे जे आहे ह्या 2 रेषा वरच्या ब्लाऊजच्या मापाची घडी आणि ही घडी ह्या जॉईन करून घ्यायचे आपण. ह्या जॉईन केल्यानंतर हे बघा, ही लाईन सांगते मी तर, ही लाईन ही जॉईन करून घ्यायची. आणि त्यानंतर आपला पॅटर्न जो आहे ते बघा असं दिसणार. हे बघा, आपण अगोदर पूर्ण उंची मोजली आहे. पूर्ण उंचीनंतर आपण गळा मोजला आहे, पुढचा गळा आडवा गळा 2.25 इंच. तिथून पुढे आपण तिरकं माप मोजलं आहे 7 इंचाचं आणि जिथे 7 इंच आलं आहे तिथे मार्क करून आपण तिथे 2.5 इंच गळा मोजला आहे जो की, आणि तो चौकोन करून तिथे गोलाकार केला आहे. तो झाला आपला पुढचा गळा. तिथून पुढे आपण 3 इंचाचं शोल्डर मोजले. शोल्डर जिथे संपतं तिथून पुढे आपण सरळ खाली 5.5 इंचाची मोंड्याची लाईन मारली. मोंडा लाईन जिथे संपते तिथून पुढे मैत्रिणींनो आपण 10.5 इंचाचं, हे बघा हे 10.5 इंच ही आपण ब्लाऊजची घडी टाकली. हे बघा मैत्रिणी, हे माप आपण इथे ही ब्लाऊजची घडी टाकली आणि हे माप म्हणजे काखेतील मापाच्या निम्मा माप आलं आहे. आणि हे माप आपण ब्लाऊजवरनं माप घेतलेला, म्हणजे तयार ब्लाऊजचं मापावरनं आपण हा पॅटर्न टाकतो म्हणून काखेतील माप आलं आहे आणि त्याची घडी मोजतो आहे आपण, बरोबर. आणि तिथेच खाली जिथे आपली ब्लाऊजची पूर्ण उंची संपते 14.5 इंच, तिथे आपण वर जे माप टाकलं तेच माप टाकलं 10.5 इंच. आणि त्यानंतर हे दोन जे माप आहे हे जॉईन करून घ्यायचे. आणि त्यानंतर हे बघा, आपला पेपर पॅटर्न हा असा दिला. तर तुम्ही करताय ना पॅटर्न तयार माझ्यासोबत? माझ्यासोबतच ड्रॉ करणारे किती जण आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच मेसेज करा. मला आवडेल तुमच्या कमेंट ऐकायला. तर हे बघा मैत्रिणी, जे आपण मोंड्याचा हा काटकोन तयार केला होता तिथे हे बघा 1.5 इंच माप घ्यायचे आणि 1.5चे हाफ करायचे, जे की 1.25 इंच येतं. तुम्हाला पाऊण कळत नसेल तर टेप हाफ करा. टेप हाफ केलं की 1.25 इंच माप येऊन जातं. तिथे मार्क करा. हे बघा, मी इथे मार्क केलं आहे आणि इथेही मार्क केलं आहे. मार्क केल्यानंतर हे बघा मैत्रिणी, असा हा गोलाकार देऊन घ्या. हा गोलाकार दिल्यानंतर हा तुमचा एक मोंडा तयार झाला आहे. आणि याच पद्धतीने बाहेरील मोंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, आपण अगोदर आतल्या मोंड्याचा आकार दिला आणि आता आपण बाहेरील मोंड्याचा आकार दिला. अगोदर मार्क करून घेतला आपण इथे 1.5 इंच आणि 1.5 इंचाच्या हाफ 1.25 इंच या मापावर आपण इथपासून हे 1.5 इंच त्याचे हे, आणि त्यानंतर गोलाकार हे करून घ्यायचे. मोंड्याचे आकार देताना मैत्रिणींना इथनं निघाल्यानंतर जे आपण मार्क केले तिथपर्यंत जायचं. इकडे कुठेही गोलवा, इकडे तिकडे वाकडं तिकडं होऊन नाही द्यायचं आणि बरोबर असा गोलाकार करून घ्यायचा आहे.
हा कोलवा तयार झाल्यानंतर, मोंढा तयार झाल्यानंतर, हा मोंढा तयार झाल्यानंतर आपला पेपर पॅटर्न हे बघा या पद्धतीने दिसतोय. आता यात आपण योगपट्टी, ब्रापट्टी ते ॲड करतोय आणि ते झाल्यानंतर आपला पॅटर्न रेडी होतोय. हे बघा मैत्रिणींनो, हे आपले मोंढ्याचे आकार तयार झाले. पुढचा मागचा मोंढा आकार आणि यात आता आपलं एकच माप या पॅटर्नमध्ये टाकलेलं योगपट्टी किंवा ब्रापट्टी. तर ब्रापट्टी हे बघा मैत्रिणी, ही जी खालची लाईन आपली पूर्ण उंची सांगते जिथे जे आपण ड्रॉ केलेले त्या उंचीच्या तिथे आपण 1.5 इंच, ही 1.5 इंचाची पट्टी लाईनिंग मारून घेतली. 1.5 इंचाची सरळ लाईन मारल्यानंतर मी ते मेन्शन करते माप तुम्हाला. 1.5 इंच माप सरळ लाईन मारल्यानंतर इथे बंद बाजूला इथे 1 इंच वरती येऊन हा जो आकार आहे हे बघा, हा ब्रपट्टीचा आकार दिल्यानंतर मैत्रिणींनो हा पॅटर्न पूर्ण रेडी आहे. या पॅटर्नमध्येच आपल्याला फ्रंट तयार होतोय आणि बॅकही तयार होतोय. तर यानंतरचे पुढचे चेंजेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तुम्हाला कट करूनही दाखवेल आणि या पॅटर्नमध्ये असलेले अजून छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. जे बारकाईने व्हिडिओ मोठा होतोय मैत्रिणींनी, थोडा कंटाळवाणाही होत असेल, पण मग जे नवीन शिकणार आहेत त्यांच्यासाठी हे फार तर हा जो नवीन शिकणारा महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी मी परत रिपीट करते, बऱ्याच गोष्टी परत बोलते, परत सांगते. माझा हेतू एवढाच आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने समजावी, त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे आणि त्यांना सहज साधं सोपं जावं. त्याचबरोबर अशाही महिला वर्ग आहे की ज्यांना ब्लाऊज अगदी छान शिवता येतोय पण मग पॅटर्न बनवता येत नाही. त्या महिलांनाही अगदी सुटसुटीत होईन या गोष्टी, अगदी छान पद्धतीने समजेल. आणि ज्या अशा बऱ्याच महिला आहेत त्यांच्यासाठी ही यशाची गुरुकिल्ली ठरावी माझे व्हिडिओ, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे मैत्रिणींनो. तर या व्हिडिओमध्ये आपण आता सर्वच गोष्टी शिकलेलो आहे. आपला पेपर पॅटर्न रेडी, यात फक्त कटिंग बाकी आहे आपलं. तर तोपर्यंत तुम्ही पॅटर्न बनवा. मी जे शिकवलं आहे याच पद्धतीने पूर्ण माप तुम्ही घरी आपल्या न्यूजपेपरवरती पेपर पॅटर्न टाकून बघा, परत टाकून बघा. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत टाकून बघा, नक्कीच तुम्हाला समजेल. यात बघून टाका, नंतर न बघता टाका आणि पॅटर्नची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी समजतील. एकदा बघून एकदा लगेच टाकून समजणार नाही, चुका होणारच आहेत. पण ती गोष्ट परत करा, रिपीट करा, नक्कीच तुम्हाला जमेल मला. आणि तोपर्यंत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग शिकवणार आहे या पॅटर्नचं. ह्या एकाच पॅटर्नमध्ये आपला फ्रंट बॅक सर्वच निघणार आहात. पण त्यासाठी मी तुम्हाला जे इतकं तळमळीने सांगते, शिकवते, त्यासाठी तुम्हीही प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओचे साठी